नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मटर चौफुल्ला आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघूया। इथे मी 3 वाट्या मैदा, 2 वाट्या मटर, अर्धी वाटी कणिक, 1 मोठी वाटी तेल, 1 मोठा चमचा रवा, 1 छोटा चमचा तीळ, 1 बारीक चिरलेला कांदा, अर्धी वाटी कोथिंबीर आणि अर्धा लिंबू, 1 छोटा चमचा धनेपूड, 1 छोटा चमचा जिरेपूड, 1 छोटा चमचा हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट, थोडी साखर आणि टेस्टसाठी मीठ। चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया। मैद्यामध्ये आता ही कणिक टाकणार, रवा टाकणार, टेस्टसाठी मीठ, चांगलं मिक्स करून घ्यायचं। यामध्ये अर्धी पाऊण वाटी मोहन टाकायचं। मोहन हे चांगलं कडकडीत तापवलं पाहिजे। मोहन हे आपण छान मिक्स करून घेऊया। आणि या मैद्याचा आपण कणकेपेक्षा थोडा घट्ट गोळा मळून घेऊया। थोडं थोडं पाणी घालत गोळा मळायचा आहे, जेणेकरून ते पीठ पातळ नाही झालं पाहिजे। या गोळ्यासाठी मला साधारणतः 1 ते 1.5 ग्लास पाणी लागलं। गोळा थोडा घट्टच मळायचा। हा आपला आता गोळा तयार झालेला आहे आणि हा आपण 10 मिनिटं बाजूला ठेवूया। तोपर्यंत आपण मटारचं सारण तयार करून घेऊया। चला तर मग आपण आता मटारचं सारण तयार करायला सुरुवात करूया। सर्वप्रथम मटार हे मिक्सरमध्ये जाडसर भरड करून घ्यायची। मी पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल गरम झालं, सर्वप्रथम आपण कांदा टाकूया। कांदा थोडासा तांबूस रंगाचा झाल्यावर आपण हिरवी मिरचीची पेस्ट टाकूया। आपण मटारची भरड टाकू। ही अशी जाडसरच ठेवायची, मटारची बारीक पेस्ट करायची नाही। तर त्यामध्ये जिरेपूड टाकूया।
धनेपूड टाकू, तीळ टाकू, मीठ टाकूया, साखर टाकू थोडीशी, कोथिंबीर टाकून घेऊया आणि थोडंसं लिंबू पिळूया. हे आपलं सारण आता तयार झालेलं आहे. त्याला थोडंसं थंड होऊ द्यावं लागेल. चला आता आपण मटार चौफुला करायला सुरुवात करूया. या पिठाचा लिंबा एवढा गोळा घ्यायचा आणि त्याची पुरी लाटायची. पुरी पातळ लाटायची, जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही. आणि याच्यामध्ये असं सारण टाकायचं. या बाजूच्या दोन अशा बाजू पॅक करायच्या. आता इकडची बाजू पॅक करायची. आणि त्याला मध्ये एक अशी लवंग लावायची. लवंग लावून पॅक करायचं. सगळ्या बाजूने पॅक करायचं असं. मटारच्या एवढ्या सारणामध्ये 10 ते 12 मटार चौफुले तयार होतात. आणि फोल्ड करायचं. काट्या चमच्याने असं सुद्धा पॅक करू शकता. हे डिझाईनही तयार होते आणि पॅक सुद्धा होते. आपले मटर चौफुले तयार झालेले आहे आणि आता आपण तळून घेऊया. कढईत गरम करायला तेल ठेवलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. आपण हे सोडूया.
हे छान लालसर तळून घ्यायचे। झालेले आहेत आणि आता आपण काढून घेऊया। मटर चौफुले तयार झालेले आहेत आणि आपण आता डिश सर्व करून घेऊया। आज मी मटर चौफुल्याची रेसिपी तयार केलेली आहे। ती तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।